नमस्कार. मी सौ सीमा शिरीष पांडे, नागपूर, वय 50. मी आज अनुराधा राजाध्यक्ष ताई यांनी जो मनाचे श्लोक घेतले आहे त्याच्यातला दुसरा श्लोक या सांगण्याचा प्रयत्न करते आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. तर समर्थ याच्यामध्ये मनाला उपदेश करतात आहे की हे मना, तू सज्ज आहेस ना, भक्तिपंथाच्या मार्गाला जाण्याकरता सज्ज आहेस ना. आता भक्तिपंथाच्या मार्गाला जाण्याची भक्ती कुठली, तर भक्ती कुठल्याही प्रकारची असू शकते. जसं अनुराधा त्यांनी सांगितलेलं आहे की सचिन तेंडुलकरनी क्रिकेटवरती भक्ती केली म्हणून तो इतका मोठा क्रिकेटर होऊ शकला. तसंच त्याप्रमाणे आपण लता मंगेशकर यांचं उदाहरण देऊ शकतो की त्यांनी गाण्यावरती भक्ती केली म्हणून त्या एवढ्या गानकोकिळा होऊ शकल्या. तर अशी भक्ती आपण निस्सीम केली तर आपण भगवंता आपल्यावरती निश्चित कृपा करतो. तर दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात त्या समर्थ की तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आता श्रीहरी पाविजे तो स्वभाव म्हणजे काय? आता खूप तुम्ही फुलं पानं आणले, फळं आणले, एवढी सारी मिठाई आणली आणि भगवंताला अर्पण केली तरच तो तुम्हाला पावेल असं नाही आहे. भगवंत हे पाहत नाही की तुम्ही मोठा आहे की लहान आहे, श्रीमंत आहे की गरीब आहे. तो पाहतो की तुमची भक्ती खरी आहे का. भक्ती ही खरी असली तरच भगवंत पावतो. भक्ती ही मुळातून आली पाहिजे आणि कुठल्या कारणाने नको भक्ती, तर ती भगवंताला आवडते. तरच तो भगवंताला प्रिय होतो, तर तो शिष्य प्रिय होतो. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात आहे जनी निंदते सर्व सोडून द्यावे. तर अनुराधा त्यांनी पण खूप सुंदर छान छान उदाहरणं देऊन मुलांना सांगितलेलं आहे की निंद्य गोष्टी म्हणजे काय. जसं आता एखाद्या आपल्या मित्राचं चित्र खूप सुंदर आहे तर त्याच्याशी जेलसी न करता त्याच्या चित्रावरती मुद्दाम पाणी पाडून देणं आणि किंवा खेळता खेळता त्याला मुद्दाम पाडणं, या अशा गोष्टी, निंदनीय गोष्टी सोडून द्याव्या. आणि चौथ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात आहे की जनी वंद्यते सर्व भावे करावे. जनी वंद्यते म्हणजे चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या. जसं एखादा मुलगा खूप हुशार आहे तर त्याच्याकडनं आपल्याला कुठल्या गोष्टी शिकून घेता येईल हे समजून घ्यावं. किंवा उदाहरणार्थ कीर्तन प्रवचनामध्ये आपण जर गेलो तर त्यातून आपण काय बोध घेऊ शकतो, कुठल्या गोष्टी आपण आत्मसात करू शकतो या पाहिल्या पाहिजे. तर म्हणून असे सोपे सोपे उदाहरणं देऊन अनुराधाताईंनी खूप सुंदर मनाच्या श्लोकांचे विवेचन केलेलं आहे. ते मला खूप आवडलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.